Hello students, welcome to your online lectures. I am Parag Solanki, your physics teacher. We are studying chapter 16, that is semiconductor devices. In 11th standard, we have studied PN junction diode. When the diode is forward biased, it behaves as a closed switch and the current flows in the diode circuit. When the diode is reverse biased, it behaves as an open switch and no current flows in the diode circuit. This switching action of a diode is allowed to use it as a rectifier. आपण 11वीला पीएन जंक्शन डायोड स्टडी केलेला आहे. डायोड आपल्याला दोन पद्धतीने वापरता येतो. फॉरवर्ड बायस मध्ये डायोड क्लोज स्विच सारखं कार्य करतो आणि त्यातनं करंट कंडक्ट करतो. दुसरी जी पद्धत आहे ती आहे रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये डायोड हा एका ओपन स्विच सारखं कार्य करतो आणि तो ज्या सर्किट मध्ये कनेक्ट केलेला आहे त्यामधनं करंट फ्लो होत नाही. थोडक्यात डायोड स्विच सारखं कार्य करतो आणि त्याची ही जी काही स्विचिंग ऍक्शन आहे या स्विचिंग ऍक्शन मुळे आपल्याला त्याचा उपयोग रेक्टिफायर म्हणून करून घेता येऊ शकतो. जनरेशन ऑफ AC at a power station is more cost effective than producing DC power. The transmission of AC power is also more economic than transmitting DC power. आपल्याला घरामध्ये जो काही सप्लाय पुरवला जातो इलेक्ट्रिसिटी कंपनीकडनं तो AC स्वरूपाचा असतो. AC स्वरूपाचा सप्लाय पुरवण्याचं कारण AC ची निर्मिती आणि AC चं ट्रान्समिशन हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, इकॉनॉमिक आहे, म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडणारं असतं. DC मध्ये लॉसेस होतात आणि DC चं ट्रान्समिशन महागडं आहे म्हणून आपल्याला पुरवला जाणारा सप्लाय हा AC स्वरूपाचा असतो. AC voltage varies sinusoidally. In India, it is 230 volt and has a frequency of 50 Hz. AC function, AC voltage हे साइन फंक्शन प्रमाणे व्हॅरी होतं आणि भारतामध्ये पुरवला जाणारा AC सप्लाय चं व्होल्टेज 230 वोल्ट आणि त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते. There are many electronic gadgets such as TV or a mobile charger which require DC supply. Therefore, it is necessary to convert AC voltage into DC voltage. आपण घरामध्ये जे काही उपकरणं वापरतो ते DC सप्लायची त्यांना गरज असते, पण आपल्याला घरामध्ये आलेला जो काही सप्लाय आहे तो AC आहे. त्यामुळे आपल्याला त्या उपकरणांना वापरण्यासाठी AC व्होल्टेजचं रूपांतर DC व्होल्टेज मध्ये करणं आवश्यक आहे. The AC mains voltage is rectified by using junction diode to obtain DC voltage. हे जे काही रेक्टिफिकेशन घडवलं जाणार आहे त्यासाठी जंक्शन डायोडचा वापर केला जातो. In this chapter, we will study the use of diode as a rectifier and also different types of rectifier. We will also study filters which will remove the AC components from the rectified voltage and voltage regulators which provide required DC voltage. या चॅप्टर मध्ये आपण डायोडचा रेक्टिफायर म्हणून होणारा वापर अभ्यासणार आहोत. डायोड रेक्टिफायरचे दोन प्रकार आहेत, ते दोन प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर या DC रेक्टिफायरचं जे काही आउटपुट आहे त्याच्यामध्ये AC कंपोनेंट असतो. मग तो त्या AC कंपोनेंटला फिल्टर करण्यासाठी आपल्याला फिल्टर सर्किटचा अभ्यास या चॅप्टर मध्ये करायचा आहे आणि ते जे काही व्होल्टेज आपल्याला मिळत आहे त्या अपेक्षित किमतीला त्या व्होल्टेजला स्थिर करण्यासाठी व्होल्टेज रेग्युलेटरचाही आपल्याला या चॅप्टर मध्ये अभ्यास करायचा आहे. या चॅप्टर मध्ये प्रामुख्याने आपण रेक्टिफायर्स अभ्यासणार आहोत, फिल्टर्स अभ्यासणार आहोत आणि व्होल्टेज रेग्युलेटरचा अभ्यास या चॅप्टर मध्ये आपल्याला करायचा आहे. वर्किंग ऑफ अ सिंपल रेक्टिफायर सर्किट इज शोन इन फिगर. The AC mains supply is connected to the primary of the transformer and its secondary is connected to a rectifier circuit.
The AC voltage shown as sinusoidal waveform from the secondary of the transformer is converted into a DC voltage by a diode rectifier. This is shown next as a pulsating wave in figure B. The output of the rectifier contains some AC component. This AC component in the DC output of the rectifier is called ripple and is shown at the output of the rectifier. It is removed by using filter circuit. The output of the filter circuit is almost pure DC. It still contains some ripple. The voltage regulator circuit shown after the filter restricts the output voltage to the desired value. The output voltage at this stage is across pure DC as shown in figure C, as shown in figure D. इथं हा जो काही ब्लॉक डायग्राम आहे हा इथं आपण मोठ्या स्वरूपात बघू. आपल्याला घरामध्ये येणारा जो काही एसी मेन सप्लाय आहे तो एका ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉइलला दिलेला आहे. ही प्रायमरी कॉइल आहे. या ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी कॉइल आहे या सेकंडरी कॉइलचं आउटपुट जे आहे हे रेक्टिफायरला दिलेलं आहे. रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे ते फिल्टरला दिलेलं आहे. फिल्टरचं जे आउटपुट आहे ते व्होल्टेज रेग्युलेटरला दिलेलं आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटरच्या आउटपुटला एक लोड रेझिस्टन्स जोडलेला आहे आणि या लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. इनपुट एसी सिग्नल जे आहे ते सायनुसॉइडल आहे म्हणजे अशा स्वरूपाचं साइन फंक्शन प्रमाणे बदलणार आहे. हे सिग्नल सेकंडरी मधून ट्रान्सफर होईल. मग या भागामध्ये जे काही व्होल्टेज असेल ते देखील या इनपुट सारखंच असेल. जेव्हा हे व्होल्टेज या डायोड रेक्टिफायरला मिळेल या डायोड रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते अशा स्वरूपाचं असेल म्हणजे इथं ज्या काही निगेटिव्ह सायकल होत्या त्या ब्लॉक झालेल्या आहेत त्यांचं रूपांतर पॉझिटिव्ह सायकल मध्ये झालेलं आहे. म्हणजे या रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते फक्त पॉझिटिव्ह सायकल्स आहेत म्हणजे ते डीसी आहे पण ते फ्लक्च्युएटिंग आहे कमी जास्त होत चाललेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्या आउटपुट मध्ये एसी कंपोनेंट आहे. मग जर आपण हे सिग्नल हे व्होल्टेज फिल्टरला दिलं तर फिल्टर या व्होल्टेजचं रूपांतर आपल्याला अशा स्वरूपाचं करून देईल. म्हणजे याच्यामधल्या ज्या पल्सेस होत्या त्या कमी झालेल्या आहे आणि व्होल्टेज जवळपास स्थिर झालेला आहे. मग हे जे व्होल्टेज आपल्याला मिळतं आहे त्याला रिपल म्हणायचं. याच्यामध्येही अजून एसी कंपोनेंट थोडासा शिल्लक राहिलेला आहे पण प्रमाण मात्र अत्यंत कमी आहे. मग हे व्होल्टेज जेव्हा आपण व्होल्टेज रेग्युलेटरला देऊ तेव्हा या रेग्युलेटरचं जे आउटपुट आहे ते आपल्याला स्थिर मिळेल. तुम्हाला जेवढा व्होल्टेज पाहिजे आहे त्या किमतीनुसार आपल्याला एक स्थिर व्होल्टेज मिळेल आणि हे व्होल्टेज आपण या आउटपुट व्होल्टेजच्या टर्मिनल्स मधनं या लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस हे व्होल्टेज मिळवणार आहोत. PN junction diode as a rectifier. An AC voltage varies sinusoidally, that is its value and direction changes in one cycle. एक सायकलचा जर विचार केला तर या व्होल्टेजची किंमत वाढत वाढत चाललेली आहे. मॅक्झिमम होते आहे कमी कमी होत चाललेली आहे. इथं 0 होते आहे. इथं व्होल्टेज आपलं डायरेक्शन बदलतो आहे. निगेटिव्ह साइडला तो वाढत चाललेला आहे. मॅक्झिमम होतो आहे आणि पुन्हा कमी कमी होत जात तो 0 होतोय. मग ही एक सायकल दाखवलेली आहे. या एका सायकल मध्ये व्होल्टेजची किंमत व्हॅरी होते आहे कमी जास्त होते आहे आणि त्याचं डायरेक्शन देखील बदलतं आहे. सो एसी व्होल्टेज व्हॅरीज सायन्युसॉइडली साइन फंक्शन प्रमाणे ते बदलत आहे. इट्स व्हॅल्यू अँड डायरेक्शन चेंजेस इन वन सायकल. A rectifier converts this bidirectional voltage or current
into unidirectional voltage or current. रेक्टिफायर जो आहे या बायडायरेक्शनल व्होल्टेज किंवा करंटला युनिडायरेक्शनल व्होल्टेज किंवा करंट मध्ये कन्वर्ट करतोय. द कन्वर्शन ऑफ एसी व्होल्टेज इंटू डीसी व्होल्टेज इज कॉल्ड रेक्टिफिकेशन. या प्रक्रियेला आपण म्हणणार आहोत रेक्टिफिकेशन. एसीचं डीसी मध्ये रूपांतर करणं या प्रक्रियेला म्हणायचं आहे रेक्टिफिकेशन. An electronic circuit which rectifies AC voltage is called rectifier. There are two types of circuits, rectifier circuits. एक आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरी आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. प्रथम आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरचा अभ्यास करणार आहोत. A half wave rectifier circuit using only one diode is shown in figure. या सर्किट मध्ये डायोडचा हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून उपयोग जो काय होतो आहे तो अशा या सर्किटद्वारे केला जातोय. ती सर्किट त्याची स्कीमॅटिक डायग्राम इथं आकृतीमध्ये दाखवलेली आहे. याचं डिस्क्रिप्शन घेऊ. ज्या एसी ला आपल्याला डीसी मध्ये कन्वर्ट करायचं आहे तो एसी सप्लाय आपण ट्रान्सफॉर्मरच्या या प्रायमरी कॉइल्सला दिलेला आहे. ही प्रायमरी कॉइल आहे. या प्रायमरी कॉइल्स मध्ये आपण इनपुट एसी सिग्नल व्होल्टेज दिलेला आहे. ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी कॉइल आहे त्या सेकंडरी कॉइलचं ए टर्मिनल जे आहे हे एका डायोड डी च्या पी रिजनला जोडलेलं आहे. द टर्मिनल ए ऑफ द सेकंडरी ऑफ द कॉइल इज कनेक्टेड टू द पी रिजन ऑफ अ डायोड डी. या डायोडचा हा जो एन रिजन आहे is connected to the end B of the secondary terminal through a load resistance. या डायोडचं जे एन रिजन आहे हे एन रिजन एका लोड रेजिस्टन्स द्वारे, एक हाय रेजिस्टन्स जो आहे याला लोड रेजिस्टन्स म्हणायचं आहे, या लोड रेजिस्टन्स द्वारे तो या सेकंडरी कॉइलच्या बी टर्मिनलला जोडलेला आहे. या लोड रेजिस्टन्सच्या दोन टोकांमध्ये आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळवायचं आहे. द सेकंडरी कॉइल ए बी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड इन series with a diode D and load resistance RL. The use of transformer has two advantages. इथे आपण ट्रान्सफॉर्मर का वापरलेला आहे, त्याचा उपयोग काय आहे, तर त्याचे दोन उपयोग आहेत. पहिला उपयोग जो आहे, फर्स्ट, it allows us to step up or step down the AC input voltage as per the requirement of the circuit. इथे जे व्होल्टेज आहे, आपल्याला जे व्होल्टेज लागतं आहे कमी किंवा जास्त, त्या व्होल्टेजला कमी किंवा जास्त करण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करणार. इथे जेवढं व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज मिळवता येईल. इथे जे व्होल्टेज पाहिजे आहे त्याच्यापेक्षा कमी व्होल्टेज मिळवता येईल. मग या व्होल्टेजला कमी जास्त करण्यासाठी या ट्रान्सफॉर्मरचा पहिला उपयोग आहे. अँड सेकंड, इट आयसोलेट म्हणजे सेपरेट्स द रेक्टिफायर सर्किट फ्रॉम द मेन्स सप्लाय टू रिड्यूस द रिस्क ऑफ इलेक्ट्रिक शॉक. जर आपण हा सप्लाय डायरेक्टली वापरला असता, हे व्होल्टेज खूप जास्त आहे 230 व्होल्ट, तर आपल्याला या हाय व्होल्टेजमुळे किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या फ्लक्च्युएशन्समुळे या सर्किटला हाताळताना शॉक लागण्याची शक्यता आहे. म्हणून या सर्किटला, या रेक्टिफायर सर्किटला मेन सप्लाय पासून सेपरेट करण्यासाठी, आयसोलेट करण्यासाठी या ट्रान्सफॉर्मरचा वापर होतोय. द AC voltage across the secondary coil AB changes its polarity after every half cycle. या प्रायमरी मध्ये जशी जशी सायकल एंटर होईल, प्रत्येक हाफ सायकलला ए आणि बी ची पोलॅरिटी ही अल्टरनेटली चेंज होणार आहे. म्हणजे समजा पहिल्या सायकलला ए चं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल म्हणजे बी निगेटिव्ह आहे, बी च्या तुलनेमध्ये ए पॉझिटिव्ह आहे, तर पुढच्या हाफ सायकलला उलट होणार आहे. म्हणजे बी जो आहे हा ए च्या तुलनेमध्ये पॉझिटिव्ह असेल. म्हणजे एकदा ए टर्मिनल पॉझिटिव्ह होईल, पुढच्या सायकलला बी पॉझिटिव्ह होईल, पुढच्या हाफ सायकलला पुन्हा ए पॉझिटिव्ह होईल, आणि अशा पद्धतीने
हे अल्टरनेटली रिपीट होत जाणार आहे. When the positive half cycle begins, the voltage at point A is at higher potential with respect to that at the point B. Therefore, the diode D is forward biased. It conducts, म्हणजे works as closed switch, and current flows through the circuit. When the negative half cycle begins, the potential at point A is lower with respect to that at point B, and the diode is reversed biased, therefore it does not conduct, म्हणजे works as open switch. सपोज जेव्हा इथं पहिली हाफ सायकल म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल शिरते, पॉझिटिव्ह हाफ सायकल जेव्हा शिरते तेव्हा या ए चं पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे, बी चं पोटेन्शियल निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह पोटेन्शियल डायोडचा पी रिजन पॉझिटिव्ह पोटेन्शियल वरती आहे, डायोडचा एन रिजन निगेटिव्ह पोटेन्शियल वरती आहे, म्हणजे डायोड फॉरवर्ड बायस झाला. आणि आपल्याला माहिती आहे डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असताना या एरोच्या डायरेक्शन मध्ये तो करंट कंडक्ट करतो. थोडक्यात ही सर्किट ज्यामध्ये डायोड जोडलेला आहे ती क्लोज्ड स्विच सारखं काम करते आणि या सर्किट मध्ये आपल्याला करंट मिळतो. जेव्हा इथं निगेटिव्ह हाफ सायकल एंटर करेल तेव्हा इथं उलट होईल. आता ए चं पोटेन्शियल निगेटिव्ह होईल आणि बी चं पोटेन्शियल पॉझिटिव्ह होईल. ए निगेटिव्ह आहे पण तो पी रिजनला जोडलेला आहे, पी रिजन निगेटिव्ह पोटेन्शियल वरती आहे आणि एन रिजन पॉझिटिव्ह पोटेन्शियल वरती आहे, म्हणजे हा डायोड रिव्हर्स बायस्ड आहे. या डायोड मधनं करंट फ्लो होणार नाही, म्हणजे सर्किटचा हा भाग ओपन स्विच सारखं काम करेल. नो करंट पासेस थ्रू द सर्किट, हेन्स no current passes through the circuit, hence the diode conducts only in the positive half cycles of the AC input. It blocks the current during negative half cycles. The waveform for input and output voltages are shown in figure 16.3. In this way, current always flows through load resistance RL in same direction for अल्टरनेट पॉझिटिव्ह हाफ सायकल्स. आउटपुट व्होल्टेज जे आहे जेव्हा पहिली हाफ सायकल एंटर झाली, डायोड फॉरवर्ड बायस मध्ये आहे, तो करंट कंडक्ट करतो आहे, म्हणजे त्या पोर्शन मध्ये आपल्याला आउटपुट मिळेल. जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल एंटर होईल तेव्हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये आहे, म्हणजे त्या सायकलला डायोड रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे आपल्याला आउटपुट मिळत नाहीये, इथं व्होल्टेज 0 आहे. हे प्रोसेस रिपीट होत जाईल. पुन्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल एंटर होईल, डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असल्यामुळे आपल्याला आउटपुट मिळेल. पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकल एंटर होईल, डायोड रिव्हर्स बायस मध्ये आहे, म्हणजे आउटपुट मिळणार नाही. मग इनपुट व्होल्टेज जर बघितलं तर ते एसी आहे, अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत आहे. एसी म्हणजे अल्टरनेटिंग सायकल, अल्टरनेटिंग सायकल मध्ये अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत चाललेला आहे. आणि बाय डायरेक्शनल आहे, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह पुन्हा निगेटिव्ह. मग इनपुट जो आहे हा एसी आहे आणि बाय डायरेक्शनल आहे. आउटपुट व्होल्टेज जर बघितलं तर याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह सायकल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे युनि डायरेक्शनल आहे. निगेटिव्ह सायकल नाही, म्हणजे तो एसी नाहीये, तो डीसी आहे. मग इथं या रेक्टिफायर सर्किटने या एसी बाय डायरेक्शनल सिग्नलचं रूपांतर युनि डायरेक्शनल डीसी सिग्नल डीसी व्होल्टेज मध्ये करून दिलेलं आहे. हेन्स द डीसी आउटपुट व्होल्टेज obtained across RL is in the form of alternate pulses. इथं ही जे आहे वाढून कमी होऊन शून्य होणं याला पल्स म्हणायचं आहे. मग एकदा पल्स मिळाली पल्स मिळत नाही, पुन्हा पल्स मिळाली पल्स मिळत नाहीये. सो आउटपुट जे आहे लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉस जे आपल्याला डीसी आउटपुट मिळतं आहे ते अल्टरनेट पल्सेसच्या स्वरूपात मिळत आहे.
आता पुढचा जो काही रेक्टिफायरचा प्रकार आहे तो आहे फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट. As discussed in the previous section, the output of a half wave rectifier is available only in alternate positive half cycles of the AC input. AC इनपुटच्या ज्या अल्टरनेट पॉझिटिव्ह हाफ सायकल, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, नंतर निगेटिव्ह, नंतर परत पॉझिटिव्ह, मग या अल्टरनेट पॉझिटिव्ह हाफ सायकल्सला आपल्याला आउटपुट मिळतो आहे. All negative half cycles are lost and the efficiency of half wave rectifier is very poor. Efficiency म्हणजे कार्यक्षमता, AC चं DC मध्ये रूपांतर करण्याची कार्यक्षमता ही अत्यंत कमी आहे, म्हणजे खूप व्हेरी पुअर म्हटलेलं आहे. व्हेरी पुअर म्हणजे अत्यंत कमी आहे, कारण तो संपूर्ण AC सिग्नलला DC मध्ये कन्वर्ट करत नाहीये. पॉझिटिव्ह सायकलला पॉझिटिव्ह ठेवतोय, पण निगेटिव्ह सायकल्स ज्या आहेत त्यांना तो काय करतो आहे, ब्लॉक करतो आहे, म्हणून 100% इफिशियन्सी इथे नाही. Therefore, a rectifier circuit using two diodes is more useful. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण एकच डायोड वापरलेला होता, मग आता आपण दोन डायोडचा वापर करून पूर्ण रेक्टिफिकेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर, current flows through the load in the same direction during both half cycles of input AC voltage. This is because the full wave rectifier circuit consists of two diodes conducting alternatively. Figure 16.4 shows typical circuit of a full wave rectifier. The circuit consists of a central tapped transformer and diodes D1 and D2. ही फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट आहे. इथं जो ट्रान्सफॉर्मर आपण वापरलेला आहे, या ट्रान्सफॉर्मरच्या ज्या सेकंडरी कॉइल्स आहेत त्याच्या सेंट्रल मधून एक वायर बाहेर काढलेली आहे, म्हणून अशा ट्रान्सफॉर्मरला म्हणायचं आहे सेंट्रल टॅप्ड ट्रान्सफॉर्मर. आणि इथं दोन डायोड्स आपण इथं वापरत आहोत, डायोड D1 आणि D2. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण साधा ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे आणि एक सिंगल डायोड वापरलेला आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये सेंट्रल टॅप ट्रान्सफॉर्मर वापरायचा आहे, दोन डायोड्स यूज झालेले आहेत. ज्या एसी सिग्नल म्हणजे करंट असेल किंवा व्होल्टेज असेल, ज्या AC सिग्नलचं आपल्याला DC मध्ये रूपांतर करायचं आहे, ते AC सिग्नल ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉइल्सला दिलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी कॉइल आहे त्याचं A टर्मिनल डायोड D1 च्या P रिजनला जोडलेलं आहे. A इज कनेक्टेड टू P रिजन ऑफ डायोड D1. सेकंडरीचं B टर्मिनल D2 डायोडच्या P रिजनला जोडलेला, हा D2 डायोड आहे, त्याचा P रिजन. सेकंडरीचं B टर्मिनल या P रिजनला जोडलेलं आहे. दोन्ही डायोडचे N रिजन कॉमन केलेले आहेत, हे दोघे एकमेकांना जोडलेले आहेत. या N रिजनचा जो कॉमन पॉइंट आहे, या कॉमन पॉइंट मध्ये आणि या सेंट्रल टॅप मध्ये, ही सेंट्रल टॅपची वायर आहे, ही डायोडच्या कॉमनची वायर आहे. या दोन टर्मिनल मध्ये आपण एक लोड रेझिस्टन्स जोडलेला आहे आणि या लोड रेझिस्टन्सच्या दोन टोकांमध्ये आपल्याला आउटपुट मिळवायचं आहे. ही सर्किट कसं कार्य करेल त्याबद्दल आपण इथे चर्चा करूया. द डायोड्स D1 and D2 are connected such that D1 conducts in the positive half cycle and D2 conducts in the negative half cycle of the input voltage. एका हाफ सायकलला हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल आणि दुसऱ्या हाफ सायकलला हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. पूर्वी एकच डायोड होता म्हणून तो एका सायकलला कंडक्ट करत होता आणि दुसऱ्या हाफ सायकलला तो ब्लॉक करत होता. इथं दोन डायोड्स आहेत, एका हाफ सायकलला हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल, दुसऱ्या हाफ सायकलला D2 इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल.
during the positive half cycle of the input voltage. The point A is at higher potential than that of point B and the diode D1 conducts. The current through load resistance flows along the path APQRC as shown in figure. पॉझिटिव्ह हाफ सायकल जेव्हा एंटर होईल तेव्हा A पॉझिटिव्ह असेल आणि B निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह P रिजनला आहे म्हणजे D1 फॉरवर्ड बायस मध्ये आहे. B निगेटिव्ह आहे, D2 चा P रिजन निगेटिव्ह वरती आहे म्हणजे हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये आहे, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही म्हणजे हा मार्ग बंद आहे. पहिल्या हाफ सायकलला D1 कंडक्ट करतो आहे, त्याचा करंट A पासून D1 कडे जाईल, D1 पासून P कडे जाईल, P पासून Q कडे जाईल, Q पासून R कडे जाईल, R पासून तो पुन्हा C कडे जाईल आणि A कडे जाईल. मग या मार्गाने पहिल्या हाफ सायकलला करंट जो आहे तो कंडक्ट केला जातोय. हा मार्ग जो आहे तो बंद आहे. द करंट थ्रू लोड रेजिस्टन्स that is RL flows along the path AP flows along the पाहिजे इथं flows along the path APQRC. During the negative half cycle of the input voltage, the point B is at higher potential than point A and the diode D2 conducts. The current through the load resistance RL flows along the path BPQRC. Thus, current flows through load resistance in the same direction during both the cycles. पहिल्या सायकल मध्ये करंट Q पासून R कडे चाललेला होता. आता दुसऱ्या सायकलला B पॉझिटिव्ह आहे आणि A निगेटिव्ह आहे. A निगेटिव्ह आहे, P रिजन निगेटिव्ह आहे म्हणजे हा डायोड रिव्हर्स बायस मध्ये आला, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार नाही. B पॉझिटिव्ह आहे, P रिजन पॉझिटिव्ह वरती आहे म्हणजे हा फॉरवर्ड बायस मध्ये आला, हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल. या दुसऱ्या हाफ सायकलला म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकलला करंट जो आहे B पासून या D2 मधून P कडे जाईल. वरचा मार्ग बंद आहे, मग हा करंट P पासून Q कडे जाईल, R कडे जाईल, R पासून तो जाणार आहे C कडे आणि C पासून पुन्हा येईल तो B कडे. मग दुसऱ्या हाफ सायकलला करंट जो आहे हा BPQRCB या दिशेमध्ये फ्लो झाला. पहिल्या हाफ सायकलला करंट Q पासून R कडे चालला होता. या दुसऱ्या हाफ सायकल मध्ये देखील करंट Q पासून R कडे जातोय म्हणजे दोन्ही हाफ सायकलला या लोड रेजिस्टन्स मधला करंट एकाच डायरेक्शन मध्ये जातो आहे, Q पासून R कडे. इथं आउटपुटचं जे व्हेरिएशन आहे ते इथं दाखवलेलं आहे. द इनपुट अँड आउटपुट वेव्ह फॉर्म्स ऑफ अ फुल वेव्ह रेक्टिफायर आर शोन इन फिगर. फर्स्ट वेव्ह फॉर्म is input AC. The second waveform shows the output when the diode D1 conducts and the third waveform shows the output when the diode D2 conducts. हा D2 डायोड आहे. The fourth waveform shows the total output waveform of the full wave rectifier. इनपुट जे आहे ट्रान्सफॉर्मरचं जे काही इनपुट आहे हे इथं या पहिल्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. हे इनपुट AC आहे, अल्टरनेटली पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत चाललेलं आहे. आता पहिल्या हाफ सायकलला D1 कंडक्ट करतो आहे, मग D1चं जे काही आउटपुट आहे ते इथं दाखवलेलं आहे.
D1 कंडक्ट करतो आहे, दुसऱ्या सायकलला कंडक्ट करत नाही, तिसऱ्या सायकलला कंडक्ट करतो, चौथ्या हाफ सायकलला कंडक्ट करत नाही. D2चं जे कंडक्शन आहे, पहिला जेव्हा फॉरवर्ड बायस आहे तेव्हा D2 रिव्हर्स बायस आहे, मग D1 फॉरवर्ड बायस मध्ये असताना D2 रिव्हर्स बायस मध्ये आहे, म्हणून आउटपुट 0. पुढच्या हाफ सायकलला D1 रिव्हर्स बायस मध्ये आहे, आउटपुट नाहीये, पण तेव्हा D2 फॉरवर्ड बायस मध्ये असल्यामुळे आउटपुट मिळतोय. मग या तिसऱ्या वेव्हफॉर्म मध्ये D2चं कंडक्शन दाखवलेलं आहे. या दोघांना कंबाईन केलं तर पहिल्या हाफ सायकलला आपल्याला D1 मुळे आउटपुट मिळतोय, दुसऱ्या हाफ सायकलला D2 मुळे आउटपुट मिळतोय, पुन्हा तिसऱ्या हाफ सायकलला D1 मुळे आउटपुट मिळतोय, D2 मुळे आउटपुट मिळणार आहे. मग इनपुटची जर मी एक सायकल घेतली, म्हणजे इथून इथपर्यंतचा भाग घेतला, तर या पहिल्या हाफ सायकल मध्ये हा जो काही भाग आहे ही पहिली हाफ सायकल आहे. या पहिल्या हाफ सायकल मध्ये आउटपुट मिळतोय, दुसऱ्या हाफ सायकल मध्ये पुन्हा आउटपुट मिळतोय. म्हणजे इनपुटची जर एक सायकल घेतली तर त्या पूर्ण सायकलला आपल्याला आउटपुट मिळत आहे, म्हणजे ही संपूर्ण वेव्ह डीसी मध्ये रूपांतरित होते. आता इथं एकाच बाजूला करंट का दाखवलं, तर आपण इथं बघितलं दोन्ही हाफ सायकलला करंटचं डायरेक्शन क्यू पासून आर कडे आहे. पहिल्या हाफ सायकलला करंट क्यू पासून आर कडे जातो, दुसऱ्या हाफ सायकलला पण करंट त्याच दिशेमध्ये आहे, म्हणून आपण या सायकल्स ज्या आहेत या एकाच बाजूला दाखवलेल्या आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. पहिला जो उपयोग आहे, पहिला जो ऍडव्हान्टेज आहे, रेक्टिफिकेशन टेक्स प्लेस इन बोथ द सायकल्स ऑफ एसी इनपुट. हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकाच हाफ सायकल आउटपुट मिळालं, दुसऱ्या हाफ सायकल आउटपुट मिळालेलं नव्हतं. पण फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये काय झालेलं आहे, आपल्याला पूर्ण सायकल वरती आउटपुट मिळतंय. पहिल्या हाफ सायकलला आउटपुट D1 डायोड मुळे आहे, दुसऱ्या हाफ सायकलला आउटपुट जे आहे ते D2 डायोड मुळे आहे. इफिशियन्सी ऑफ अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज हायर दॅन दॅट ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरची कार्यक्षमता, इफिशियन्सी हाफ वेव्ह पेक्षा जास्त आहे, थोडक्यात दुप्पट आहे. द रिपल इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट इन हाफ वेव्ह रेक्टिफायर. या फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये जो काही एसीचा घटक आहे, ज्याला आपण सुरुवातीला रिपल असं नाव दिलेलं आहे,